रडू नकच ना कारभार. हा अगं आयुष्यात एवढी संकट आली, मग आता इथं बी आपल्याला खंबीरपणे उभं राहावं लागेल का नाही? हा मला ठाव आहे तू कारडती असते. तुला आयुष्यात नवरा भेटला तो बी कुचकामी निघाला. दुःखाशिवाय तुला दुसरं काय नाही दिलंय मी. पर तरी बी न डगमगता या बाबाईचं नाव घेऊन तू संसार केलायस ना. मग आता बी नको न डगमगू ग, नको डग. आई आई माझी आई तिच्या डोळ्यातलं पाणी तिच्या लेकापासून कधीपासून लपवायला लागली ग? तू तुझ्या मनातलं सांगू शकत नाहीस, एवढा नाकारता झालो काय ग मी? अरे बाळा, तू तर माझं खुणी बाळ आहेस. पण आपल्या सानिकासोबत काय झालं बघितलंच ना. आई 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 रडू नकोस ग. तू रडलीस की मी पण तुटून जाईना. आई तू माझा आधार आहेस, या घराची ताकद आहेस आई. या घरावर केवढी संकट आली, पण तू ताट मानेने उभं राहून या घराला उभं केलंस, ताकद दिलीस. तू रडू नकोस, सगळं नीट होणार. बघ सानिका बी बरी होणार. मी आहे ना. बघ सगळं नीट करतो मी. असं काय बघायलाय? ऐका की, एवढं थंडी वाऱ्याचं घरला नका जाऊ आता. तुम्ही आज चला चला झोपू चला. अरे काय झोपा, झोप उडाली माझी. तुझ्या भावाची नोकरी गेलीये. अहो पण शुभूची नोकरी गेली ना, तुमची गेली का? काय वागताय तुम्ही? हा तू डोक्यावर पडली का ग? तुझ्या भावाची नोकरी गेली म्हटल्यावर माझ्या हुंड्याचा हप्ता कोण देणार आहे? होय की, म्हणजे आता हप्ता येणारच नाही. हुंड्याचा 1 रुपया घेतल्याशिवाय तुला इथनं हलवणार नाही मी, कळलं का? तू उपकार कर, शांत राहा. त्याला कुठेतरी चिपकवून कसा पैसा वसूल करायचा हे मी बघतो. डोकं लावती. बाई, आमच्या ध्यानातच नाही आलं. काय स्मार्ट आहे बाई तुम्ही. नाही म्हणजे असं शाहरुख खान बोलताना त्याला भारी वाटतं आमसने. श्रावणी, काय झालं? सानिका इथे आली की नाही हे चेक करण्यासाठी मी आपला एंट्री रजिस्टर बघत होते. त्यातलं मधलं एक पान गायब आहे, कोणीतरी फाडलंय. मग मी काय केलं, मी सगळं CCTV फुटेज सुद्धा मागितलं. 11 AM नंतर डायरेक्ट 4 PM. मग मला असं कळलं की मधलं काही फुटेज सुद्धा गायब आहे काकू. पण मग सानिका आपल्याकडे आली होती हे आपण सिद्ध कसं करणार? ते काय कळत नाही. श्रावणी, आपण इथे नको बोलायला, आपण माझ्या खोलीत जाऊया. चल. ताई, हा, भांडी घासत असताना हा डब्बा मला इथे सापडला, पण हा आपला नाहीये. हो आपला तर नाहीये, पण ज्याचा कोणाचा तुम्ही त्याला देऊन टाका आणि तो ओटा आवरून घ्या. हा, एक मिनिट. काय ग? काकू, अगं यावर शुभूच्या आईचं नाव लिहिलंय. हे घे बघ. शुभूने काल मला सांगितलं होतं की तो डबा आणायला विसरलाय. म्हणजे हा डबा शुभूचाच आहे. ह्याचा अर्थ सानिका काल इथे आली होती डबा घेऊन. एक मिनिट ताई, तुम्हाला हा डबा कुठे सापडला?
वरच्या रूममध्ये झाडू मारत होते ना तेव्हा सापडला. आणि त्यात जेवण पण होतं, म्हणून त्यातलं जेवण फेकून दिलं आणि डब्बा घासून आणून ठेवला. ह्याचा अर्थ सानिका त्या रूममध्ये गेली होती, पण का? मी मला तिथे जाऊन बघायला हवं. नक्की त्या खोलीत आणखीन काहीतरी पुरावे असतील. काकू मी आलीच. हे घ्या पो. यात काय शेंगदाणे घातले तू? हा ते काजू बदाम संपलेत ना म्हणून. घ्या ऍडजस्ट करून. कारभारने मला बी दे ग पवा जरा. अण्णा रिक्षाची चावी द्या. तर रिक्षाची चावी कशाला पाहिजे तुला? आजपासून मी रिक्षा चालवणार. काही ऍडमिट लागलाय का शुभू तुला? अण्णा काहीतरी काम करावंच लागेल की. आणि तुम्ही किती दिवस रिक्षा चालवणार आहे सा? रिटायर व्हा तुम्ही आता. द्या केली. काय झालं? यो शुभू रिक्षा चालवायचं म्हणतोय. शुभू, तुला आता रिक्षा चालवायची काय पण गरज नाही. अरे मी पप्पांना सांगितलं होतं ना तुझ्या नोकरीसाठी. उद्यापासून तू सुपरवायझर म्हणून कामाला जाणार आहेस आणि महिन्याला 50,000 रुपये पगार मिळणार आहे. एवढंच नाही, येण्या जाण्यासाठी बाईक पण देणार आहेत. आहे की नाही भारी? हा शुभू, तोंड गोड कर. स्वीटे ह्याची काही बी गरज नाहीये. माझं ठरलंय, मी रिक्षा चालवणार आहे. ऐ शोभी, समजा तुझ्या भावाला. आता आम्ही काय बोलूया? तुला जर आपल्या घरी यायचं असेल आणि हाऊस माऊस करायची असेल तर आत्ताच्या आत्ता समजावं त्याला. शुभू, आम्ही काय म्हणतोय, रिक्षा चालवून असे किती पैसे कमवणार आहेस तू? हा, त्यापेक्षा नोकरी केलीस तर कसा पगार घरात येईल. तू पण एकदम जरा सेट होशील. आपण पण सगळे जरा सेट होऊ घरात. काय ताडे दाजींना लाव की तिकडं. असं दिवसभर उणगत फिरण्यापेक्षा 4 पैसे कमवतील जरा. काय दाजी जाताय का? शुभू, अरे असं काय करायला शुभू तू? नाही, दुसऱ्यांच्या पप्पाकडे बरोबर राबतोस रे, ते चालतं तुला. आता माझ्या पप्पांनी नोकरी आणली तर ती नको झालीये. सुटे काय बडबड आलेस? काय काय चुकीचं काय बोललो मी? सांग की चुकीचं काय बोललो मी? एवढी वर्ष केलीस ना मेहनत, काय मिळालं प्रामाणिकपणा दाखवून? गुलामीचीच वागणूक मिळाली ना? तुझ्या साहेबांना का नाही? सुटे बास हा. माझ्या साहेबांबद्दल काही बोललेलं मी खपवून घेणार नाहीये. साहेब माझ्या कुटुंबासारखे आहेत आणि माझ्या कुटुंबाबद्दल तुला बोलायची काही बी गरज नाहीये. कळतंय?